सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील 3 महाविद्यालयीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत तामसा रोडवरील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या होत्या. त्यापैकी एका तरुणीचा भाऊ आपल्या बहिणीला लॉजवर असल्याची माहिती मिळताच तो आपल्या 2 मित्रांसह तिथे पोहोचला. बहिणीला सत्ताजी भरकड या तरुणासोबत खोलीत पाहून भावाचा संताप अनावर झाला आणि त्याने त्या ठिकाणीच वाद घातला. घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तिचा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान भावाने आणि त्याच्या मित्रांनी सत्ताजी भरकड याला लॉजमधून बाहेर ओढून नेले आणि भोकर फाट्यानजीक त्याच्या पोटात चाकू भोगसून गंभीर जखमी केले. सत्ताजी भरकड सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर पीडित तरुणीने तक्रार देत सांगितले की सत्ताजी भरकड, नितीन सकपाळ आणि शेखर पावडे यांनी तिला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या तक्रारीवरून तिघांविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सत्ताजी भरकडच्या तक्रारीवरून अल्पवयीन भावासह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अर्धापूर पोलीस स्टेशन हद्दमध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. 427/25 आणि 428/25. एक मध्ये अटेम्प्ट टू मर्डर असा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे, आणि दुसऱ्यामध्ये सेक्सुअल व्हायलन्सची गुन्हा दाखल आहे. हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि MLC रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि एक गुन्ह्याचा तपास DYSP अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचे तपास पोलीस स्टेशन अर्धापूर यांचे ऑफिसर करत आहे. आणि तपासमध्ये जे काही एलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून, वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल. त्यामध्ये एलिगेशन आहे की 3 मुलगा, जे आरोपी पण 3 आहे, आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की ते सर्व गोष्टी ह्या तपासमध्ये समोर येईल. किती लोक होता इन्व्हॉल्व, किती लोक कुठे गेला होता, हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, आणि आरोपी किती आहे हा सर्व, आणि विक्टिम किती आहे, ते सर्व तपासमध्ये समोर येईल. सध्या एकच विक्टिम आहे असा दिसतो.